पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती या ठिकाणी निघत आहे आणि जागांचा जर आपण विचार केला तर 30 ते 40 हजार प्लस जागांसाठी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती निघत आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो कारण की या भरतीमध्ये कोणताही पेपर नाही, कोणताही ग्राउंड नाही, कोणताही मुलाखत नाही, तर आपलं जे विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट यामध्ये सिलेक्शन होणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर 10वीच्या बेसवर जे विद्यार्थी मित्रांनो आपलं या भरतीमध्ये डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे, एक लक्षात ठेवा। कोणताही आपल्याला पेपर नाही द्यायला लागत, कोणते आपल्याला यामध्ये मुलाखत नाही द्यायला लागत, कोणतेही ग्राउंड नाही द्यायला लागत, कोणते उंचीची अट नाही आहे। फक्त आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरायला लागते तो सुद्धा फ्रीमध्ये आपल्याला मोबाईलमधून सुद्धा भरला तर फ्रीमध्ये आपल्याला नोकरी भेटणार आहे आणि जे जनरल ओबीसी कॅटेगरीचे आहे तर त्यांना 100 रुपयामध्ये नोकरी भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। फॉर्म भरून देतात आणि डायरेक्ट आपलं सिलेक्शन होते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर या भरतीमध्ये सिलेक्शन व्हायची जास्त चान्स आहे आणि पेपर नेम यामध्ये आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 29,000 रुपये महिना आपल्याला भेटणार आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचं। ठीक आहे, कामं जास्त नसते, एक लक्षात ठेवा। तुम्ही जर आपल्या ग्रामीण भागामध्ये बसलेच राहते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती कधीपर्यंत निघत आहे, कोणत्या महिन्यामध्ये निघत आहे याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, फी, त्याचबरोबर संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून काम कोणतं करावं लागणार आहे, ड्युटी कोणती करावं लागणार आहे याबद्दल सुद्धा संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। कोणत्या महिन्यापर्यंत ही भरती येणार आहे याबद्दल सुद्धा बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला एक अंदाज लागणार आहे की विद्यार्थ्यांना कितीच्या रेशोमध्ये पर्सेंटेज आहे, म्हणजे 60% किती रेशो आहे, 70% किती रेशो आहे, 80% किती रेशो आहे, 90% किती रेशो आहे, 92% किती रेशो आहे, 93% किती रेशो आहे, हा काही अंदाज आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी लागणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये शैक्षणिक पत्रात जर पाहिलं तर यामध्ये 10वी पास लागते। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येते आणि वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा ओपन कॅटेगरीसाठी आहे आणि ओबीसी कॅटेगरीसाठी वयोमर्यादा 18 ते 43 वर्षापर्यंत आहे आणि एससी एसटी कॅटेगरीसाठी जे वयोमर्यादा आहे 18 ते 45 वर्षापर्यंत आहे। आणि फीचा जर आपण विचार केला जनरल ओबीसी कॅटेगरीचे असाल तर यामध्ये 100 रुपये फी राहते मुलांना आणि त्याचबरोबर तुम्ही एससी एसटी कॅटेगरीचे असाल आणि अपंग असाल म्हणजे पीडब्ल्यूडी तर 1 रुपया सुद्धा फी नाही, एक लक्षात ठेवा मागासवर्गीय कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना। आणि महिला उमेदवार तर कोणत्या कॅटेगरीचे असल्या एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटीव्ही जो पण एसबीसी एसबीसी कोणती कॅटेगरी 1 रुपया सुद्धा आपल्याला फी यामध्ये भरावी लागत नाही, एक लक्षात ठेवा। महिला उमेदवारांना फी माफ आहे यामध्ये। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये अशा प्रकारे निवड प्रक्रियेचं जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पहा विद्यार्थी मित्रांनो निवड प्रक्रियेचं जर पाहिलं तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची अशी भरती आहे की यामध्ये आपल्याला कोणतेही या ठिकाणी संघर्ष नाही करायला लागत, कोणतेही महिने त्या ठिकाणी करायला लागत नाही, कोणतेही ग्राउंड नाही करायला लागत, फक्त फॉर्म भरून द्यायचा। फॉर्म भरल्यानंतर लिस्टा लागणं चालू राहते, एक लक्षात ठेवा। फॉर्म भरून घेतले, फॉर्म भरल्यानंतर महिन्याच्या महिन्या जे विद्यार्थी मित्रांनो लिस्ट येते जे 2026ची जी भरती ही जानेवारी महिन्यामध्ये निघाली होती जवळपास 28,000 जागांसाठी। तर पहा त्याचे जे लिस्ट आतापर्यंत 4 लिस्ट आलेल्या आहे, 4 मेरिट लिस्ट लागलेल्या एक लक्षात ठेवा। पहिल्या मेरिट लिस्टमध्ये सिलेक्शन नाही झालं तर दुसऱ्या लिस्टची वाट पाहिजे, दुसऱ्या मेरिट लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नाही तर तिसऱ्या मेरिट लिस्टची वाट पाहिजे, तिसऱ्या मेरिट लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नाही तर चौथ्या मेरिट लिस्टची वाट पाहिजे आणि चौथ्या मेरिट लिस्टमध्ये जर सिलेक्शन झालं नाही तर 5व्या मेरिट लिस्टची वाट पाहिजे आणि 5व्या मेरिट लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नाही तर 6व्या मेरिट लिस्टची वाट पाहिजे। तर जे 2025ला जी भरती निघाली होती त्यामध्ये 6 लिस्ट लागली होती आणि 2024ची जी भरती आहे त्यामध्ये 7 ते 8 लिस्ट लागले होते। ठीक आहे, तर यामध्ये जे लिस्ट आहे जे महिन्याच्या किंवा 15 दिवसा 20 दिवसांना लिस्ट या ठिकाणी येते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, रिझल्ट जे प्रत्येक 15-20 दिवसांना किंवा एका महिन्याने येते, एक लक्षात ठेवा। लिस्ट या ठिकाणी लागते तर यामध्ये जास्त चान्स आहे सिलेक्शन व्हायचे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आता आपल्याला या ठिकाणी कोणकोणत्या पदामध्ये कोणतं काम करावं लागणार आहे ते तुम्हाला सांगून देतो जेणेकरून एक अंदाज आपल्याला लागणार आहे। तर 3 पद आहे, ब्रँच पोस्ट मास्टर त्याला बीपीएम म्हणते, असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर आणि डाकसेवक।
आणि प्रत्येक पदामध्ये काम वेगळं आहे, पगार वेगळा आहे. तर पहा जे सर्वात चांगलं जे पद आहे तर ते BPM, त्याला ब्रँच पोस्ट मास्टर पद म्हटलं जाते, सगळ्यात वरचं पद आहे पोस्ट ऑफिसमधलं. तर यामध्ये आपल्याला पगार भेटणार आहे 12,000 ते 29,000 रुपये महिना. सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, लक्षात ठेवा. सध्याच्या कंडिशनला कोणी विचारत नाही, पण या भरतीमध्ये आपलं सिलेक्शन झालं तर 10 लोक तुमच्या मागं लागणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तेव्हा कुठं समाजामध्ये मान सन्मान आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे, लक्षात ठेवा. तर आता BPM ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये आपलं सिलेक्शन झालं तर काम कोणतं करावं लागणार आहे? ऑनलाईन ऑफलाईन लेनदेन तर तुम्हाला काम करावं लागणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर आपल्याला जे डाक उत्पादन आणि सेवाचं वितरण करावं लागणार आहे. रेकॉर्ड हँडलिंग डिव्हाइस मोबाईल तर ध्यान ठेवावं लागणार आहे, हे काही काम करावं लागणार आहे. पगार 12,000 ते 29,000 रुपये, 29,500 रुपये महिना. ठीक आहे, त्याचबरोबर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये जर आपलं पाहिलं तर यामध्ये तिकीट आणि स्टेशनरीची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी करावं लागणार आहे, सरकारी योजनाचा घरी घरी देऊन प्रचार प्रसार करावं लागणार आहे. पगार 10,000 ते 25,000 रुपये भेटणार आहे. ठीक आहे, त्यानंतर डाकसेवकमध्ये जर आपण पाहिलं तर डाकसेवकमध्ये स्टॅम्पची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी करावं लागणार आहे. त्याचबरोबर रेल्वे मेल सर्व्हिस ऑफिसचं छटाईचं काम करावं लागणार आहे. हे काही काम आपल्याला जे पद आहे डाकसेवक यामध्ये करावं लागणार आहे. पगार 10,000 ते 25,000 रुपये महिना भेटणार आहे आणि एकदम शाही ड्युटी आहे. 10 वाजता ऑफिस उघडते आणि 2 वाजता बंद करून देते. ठीक आहे, डाकसेवकला जे विद्यार्थी मिळून रेल्वे स्टेशनवर पार्सल आणायला सुद्धा जावं लागते, लक्षात ठेवा. तुम्ही एखादं पार्सल ऑर्डर केलं, तुम्ही गावापाशी आहे किंवा तुमच्या गावापाशी एखादा रेल्वे स्टेशन आहे. ठीक आहे, तर जे काही रेल्वे स्टेशन जवळ पडते, जवळपास ज्या जिल्ह्यामध्ये पडते, तर डाकसेवक आपण जिथून समजा ऑर्डर दिला एखादं काही ना काही आपण पोस्टाद्वारे एखाद्याजवळून काही ना काही सामान बोलावलं तर ते आपले जे विद्यार्थी म्हणून रेल्वे स्टेशनवर येते, रेल्वे स्टेशनवर जे डाकसेवक घ्यायला जाते आणि तिथून आणते आणि आपल्याला घरपोच आणून देते. अशी प्रक्रिया यामध्ये आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर एकदम शाही ड्युटी आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची. आता ही भरती कधीपर्यंत निघणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे? तर वर्षातून जे विद्यार्थी मिळून 2 वेळा पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची भरती निघणार आहे. याच्या अगोदर अपडेट आलेला आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तुम्हाला सुद्धा माहिती आहे, लक्षात ठेवा. आता याच्या अगोदर जे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची भरती निघत जाते फक्त वर्षातून 1 वेळा निघत जात आहे आणि ते सुद्धा मे महिन्यामध्ये निघत जात आहे, लक्षात ठेवा, 2024 पर्यंत. ठीक आहे, त्यानंतर 2025 पासून जर आपण पाहिलं तर 2025च्या एंडिंगला एक अपडेट आलं होतं की आता वर्षातून 2 वेळा पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची वॅकन्सी निघणार आहे. त्याला जे नाव देण्यात आला फेज 1 आणि फेज 2. आता फेज 1 म्हणजे पहिली भरती, पहिली जी भरती ह्या जानेवारी 2026 मध्ये काढली आणि फेज 2ची जी भरती आहे ही जून महिन्यामध्ये काढणार आहे, असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं. ठीक आहे, फेज 1ची जी भरती आहे हे जे विद्यार्थी मिळवणं 2026ला जानेवारी महिन्यामध्ये निघाली होती आणि त्याचे जे विद्यार्थी मिळवणं 4 लिस्टा लागलेल्या आणि 5वी लिस्ट येणार आहे लवकरच. आणि ही 5वी लिस्ट लागल्यानंतर जे विद्यार्थी मिळवणं फेज 2ची नवीन वॅकन्सी निघणार आहे, म्हणजे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची नवीन वॅकन्सी आपल्याला जुलै महिन्यामध्ये पाहायला भेटणार आहे. जुलैच्या एंडिंगपर्यंत आपल्याला ही वॅकन्सी पाहायला भेटणार आहे किंवा जुलै महिन्यामध्ये आपल्याला ही वॅकन्सी या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. नवीन जी भरती आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची हे जुलै महिन्यापर्यंत या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा. तर आपल्याला संयम ठेवायचा आहे आणि यावर्षी भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना चुकी केली आहे, म्हणजे चांगल्या ठिकाणी भरली नाही आहे, म्हणजे अशा ठिकाणी भरायचा ज्या ठिकाणी कडाप कमी जातो, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर समोर मी तुम्हाला गायडन्स करतच जाणार आहे कुठं कडाप कमी जाते, कोणत्या डिव्हिजनमध्ये कडाप कमी जाते याबद्दल. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवक भरतीबद्दल संयम ठेवा. जुलै महिन्यापर्यंत वॅकन्सी निघणार आहे आणि जवळपास 30 ते 40 हजार जागांसाठी निघणार आहे. तर आजच्या दडीतच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय